नव्हती हो. ती चुकीने फसल्या पण जाऊ नये बरं. हा सुद्धा त्याच्यातला एक महत्वाचा दुवा आहे. आणि त्यासाठी प्रत्येक जणाला प्रत्येक अक्युजला हो. रिप्रेझेंटेशन मिळालंच पाहिजे. ते त्यांचं प्रोफेशनल कर्तव्य करतात आहे. हो. एक आणखी प्रश्न मी क्षितिजांना नंतर विचारेन आणि तो थोडासा पुरुषांच्या बाजूने जाणारा सुद्धा आहे, कारण या सगळ्या हे बरोबर आहे जी आकडेवारी पाहिली आणि सगळा विषय सुद्धा योग्यरित्या आपण मांडतोय. पुरुषांची बाजू आहे तो मी क्षितिजांना नंतर जरा विचारेन. नाजूक प्रश्न पण फार महत्वाचा आहे. मी पुन्हा एकदा जातोय अदिती यांच्याकडे. अदिती, हे सगळं होत असताना, महिला म्हणून बघत असताना समाजामध्ये असे मुखवटे घेऊन वावरणारी आपणला सगळा समाज आहे, पण त्यांच्या घरामध्ये कदाचित असं, आणि वैष्णवीचं हे प्रकरण बाहेर आलं नसतं तर कुठलाही हसरेच आहे. त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले तर असं वाटतं की आता वैष्णवीचं एक अतिशय सुखासीन आयुष्य, स्वर्ग म्हणजे अगदी स्वर्ग समान आयुष्य सुरू होणार आहे, पण तसं नसतं. हे समाज जो ह्या एका प्रकारे स्किझोफ्रेनिक अवस्थेत तयार व्हायला लागलेला आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की सोशल मीडियाचा इतका इन्फ्लुएन्स आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर की मी समोरच्यांची रील्स बघून किंवा समोरच्यांचे फोटो बघून मी आनंदी का नाही याच्या बाबतीत कुढत बसतो आतमध्ये. मात्र जगाला दाखवायला आपण आनंदी आहोत असे अनेकदा पिक्चर्स टाकतात जे आपल्याला वैष्णवीच्याच नाही तर अनेक बायकांच्या फोटो, आपल्या जवळच्या काही माणसांच्या बाबतीत आपल्याला माहितीये की ते खुश नाहीयेत आपल्या आयुष्यात, पण तरी सुद्धा मी आहे आनंदी हे दाखवण्यासाठी काही फोटो टाकले जातात आणि अशा पद्धतीने बोललंही जातं की कशाला लोकांना सांगायचं. पण मला असं वाटतं हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे की स्वतःसाठी जगायला शिका. आपण खोटी पांघरुणं घेऊन किती दिवस जगायचा प्रयत्न करणार आहोत, कारण कधीतरी तो प्रयत्न थकतो आणि मग आपल्याला आपल्या खऱ्या रूपात यावंच लागतं. सो आय थिंक हे अनफॉर्च्युनेटली माझ्या आता हे सगळं प्रकरण घडल्यावर माझी अगदी जवळची मैत्रीण आहे, तर तिला मी म्हंटल की आउट ऑफ शॉक मी म्हंटल की बापरे अशी माणसं असू शकतात जगामध्ये, मला माहिती पण नाही. कारण फॉर्च्युनेटली मी अशा फॅमिलीतनं आलीच नाही जिथे आम्हाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, तुमच्या कृतीचं स्वातंत्र्य होतं आणि ज्या स्वातंत्र्याने तुम्ही डिसिजन घ्याल त्या डिसिजनला तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात हेही स्वातंत्र्य होतं आणि ही जाणीव दिली होती करून. पण त्या मुलीने मला सांगितलं की अशी अनेक कुटुंब आहेत माझ्या ओळखीमध्ये जिथे अजूनही नाशिक सारख्या शहरामध्ये असे गुन्हे घडतात. आणि आपण इंटेरियर्सची गोष्ट सोडूनच देऊया, पण नाशिक सारख्या शहरात, आता हा तर पुण्यातच घडलेला गुन्हा आहे, पण तिकडे घडतात आणि अनेक बायका, अनेक फॅमिलीज लेट गो करतात कारण त्यांना त्यांचा काय लग्न संस्थेवर पियर प्रेशर असतं, पियर प्रेशर जो बट्टा लागतो किंवा ज्या गावातनं लोक बोलली जातात भीतीपोटी ते कॅरी ऑन करतात आणि हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मला इथे अदिती, तुम्ही कारण गाडीत आहात आणि कोणत्याही क्षणी कनेक्शन तुटलं तर मला कदाचित तुमच्याकडे पुन्हा येता येणार नाही, म्हणून एक प्रश्न पूर्ण करून घेतो आणि तो पुन्हा जरा तुमच्या क्षेत्राशी संबंधित आहे. हे सगळं जे होतंय आजूबाजूला, वैष्णवीचं प्रकरण, तिचा होणारा छळ, मग ती एक नणंद आहे, मग सासू आहे, सगळं आहे, यामध्ये थोडंसं ना सिरियल सारखंच वाटायला लागलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, ही अनेकदा टीका झालेला प्रश्न आहे हा, की गेल्या काही वर्षात आणि जवळपास दोन तप झाली की मराठीमध्ये आता मराठी खाजगी एंटरटेनमेंट वाहिन्या सुरू व्हायला आता 20 वर्ष झालेली आहेत. 20 वर्षामध्ये खाष्ट सासू, खलनायक नणंद, त्यांची काहीतरी षडयंत्र, एक सिरियल मध्ये तर एक फार मोठे ऍक्टर आहेत ते आणि हयात आहेत ते सुनेचा हात घेऊन काहीतरी कटरवरती खेचून नेत आहेत आणि सासू त्यांना मदत करते वगैरे, अशी दृश्य. एका याच्यात काय विषच पाजलं जात आहे, दुसऱ्या याच्यात आणखी काहीतरी तिसरं. हे जे प्रशिक्षण देण्याचं काम रोजच्या रोज चाललेलं आहे आपल्या सिरियल्स मधून, त्या सगळ्याचा या अशा वैष्णवीच्या प्रकरणांमध्ये कुठेतरी छोटासा हिस्सा तर नसेल? ही जबाबदारी थोडीशी निश्चित करायला नको? मला वाटतं की आत्ता जे काही तुम्ही म्हणालात, हा सिरियल्स हा समाजाचा आरसा आहे की समाज हा सिरियल्सचा आरसा आहे हे कळायला थोडीस गडबड होती. कारण जे काही चाललं आहे ते मालिकांमध्ये दाखवलं जात आहे की मालिकांमध्ये दाखवलं जात आहे त्या पद्धतीने काही घडतंय, हा खूप विचार करण्यासारखा विषय आहे. आणि आता लोकांची मानसिकता इतकी आहे की अनेक सिरियल्स आहेत अशा की ज्या अगदी क्लोज टू रियालिटी करण्याचा प्रयत्न केला किंवा केल्या गेल्या, पण लोकांनी त्याला टीआरपी गणितामध्ये अगदी 0 मार्क दिले. पण अशा पद्धतीचा जो लाऊड निगेटिव्हिटीचा किंवा अशा पद्धतीचा लाऊड ड्रामा ज्या शोज मध्ये आहे ते शोज ना हायएस्ट टीआरपी घेतात. त्यामुळे मला असं वाटतं लोकांची मानसिकता नक्की कशामुळे बदलली आहे. म्हणजे आता भीती वाटते, वादळवाट सारखा शो आला तर लोक त्याला पकडून धरणारच नाही, तो 1 महिनाही चालेल की नाही याची मला खात्री नाहीये. कारण बदललेली मानसिकता हा नक्की
मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की नक्की समाजाचं अनुकरण आपण करतोय की सिरियलचं अनुकरण समाज करतोय, हा मलाही पडलेला मोठा प्रश्न आहे. पण ही चित्र बदलायला हवं आणि चित्र बदलण्यासाठी प्रत्येकाने माणसासारखं वागायला हवं ना. आणि माणसासारखं वागणं म्हणजे काय, हे मुळात त्यांना शिकवलं गेलं पाहिजे चांगल्या अर्थाने, असं मला वाटतं. कारण जर एखाद्या माणसाला थोबाडीत मारणे बायकोच्या हा नॉर्मल माणसासारखा प्रकार वाटत असेल तर मला असं वाटतं आत्मपरीक्षण करायची खरंच गरज आहे. बरं. जुन्या काळात जाऊन पुन्हा मागे जायची गरज आहे आपल्याला आता. हा, अगदी म्हणजे मला कौतुक वाटतं आदिती यांनी अगदी म्हणजे हेल्दीरित्या हा प्रश्न स्वीकारला आणि त्याला उत्तर सुद्धा दिलं. कारण ही नेहमी चर्चा राहिलेली की काय दाखवलं जातं. पण आदिती यांनी पण प्रतिप्रश्न केलेला आहे की तो सिरियल हा आरसा आहे का समाजाचा. मी पुन्हा एक जातो प्रश्न घेऊन क्षितिजा यांच्याकडे. क्षितिजा, हे सगळं होत असताना म्हणजे आताची सगळी चर्चा चालू आहे ती हगवणे कुटुंब, त्यातले पुरुष, मग ते नवरा असेल, दीर असेल, सासरा असेल, सगळं. पण अनेकदा असंही पाहायला मिळतं की जेव्हा कधी असे काही कौटुंबिक डिस्प्यूट्स तयार होतात आणि जेव्हा डिव्होर्सचा मुद्दा येत असतो त्यावेळी त्या पत्नी त्या नवऱ्यावरती अनैसर्गिक संभोग, शारीरिक मानसिक त्रास वगैरे काय वाटेल ते त्याच्यावरती आरोप करतात आणि याच्यामुळे त्रासलेले पुरुष सुद्धा आहेत. आता परवा तर हैदराबाद मधला एक टेकी, त्याने तर आत्महत्या सुद्धा केली, व्हॉट्सअप व्हिडिओवरती करून सुद्धा सगळं सांगितलं होतं. असे सुद्धा मोठे आहेत. महाराष्ट्रात एक संघटना आहे की जी पुरुषांच्या हक्कांसाठी लढते. माझा आपल्याला प्रश्न आहे की हे सगळं डिस्कशन बरोबर आहे आपण जे करतोय ते, पण त्याचवेळी त्याची दुसरी बाजू पण आहे, ती पण समोर आली पाहिजे. हो, अगदी समोर आली पाहिजे. आम्ही जरी महिलांसाठी लढत असलो तरी माझ्याकडे पण अनेक अशा केसेस येतात ज्याच्यामध्ये पुरुष हे विक्टिम असतात. पण मी परत सांगू इच्छिते, त्याच्यामध्ये हे प्रमाण आहे, म्हणजे त्याला आपण डिनाय नाही करू शकत. आणि डावरीच्या केसेस तर एक वेगळा भाग आहे. जेव्हा डिवोर्स